हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर आपण शिकणार आहोत मॅट्रिक्समध्ये मायनर फॅक्टर्स, त्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स आणि ॲडजॉइंट असे 4 पॉईंट आपण शिकणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला मायनर फॅक्टर, की जो पॉईंट आपण 11th स्टँडर्डला पाहिलेला आहे, तो आपण स्टडी केलेला आहे. सेकंड पॉईंट आहे को फॅक्टर matrix and then adjoint. हे आपण आज शिकणार आहोत. ओके, थोडंसं रिवाइज करूया, कारण मायनर फॅक्टर आणि को फॅक्टर आपण 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. तर फर्स्ट पॉईंट आपण घेऊया मायनर फॅक्टर. हे मायनर फॅक्टर्स म्हणजे असतात काय? सपोज हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4. सपोज हा मॅट्रिक्स आहे. मग आता हा 2x2 मॅट्रिक्स आहे, 2x2 मॅट्रिक्स. मग ह्या 2x2 मध्ये 4 एलिमेंट असतात, 1 2 3 4. मग मॅट्रिक्समध्ये जेवढे एलिमेंट असतात तेवढे मायनर फॅक्टर असतात आणि तेवढेच को फॅक्टर असतात. मग ह्या ठिकाणी हा A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A11 एलिमेंट किती आहे? तर तो आहे 1. मग त्याचा मायनर फॅक्टर होतो M11, कॅपिटल M11 असं नोट करतात, M11. मग तो कसा घेणार? हा जो 1 आहे, हा 1चा मायनर फॅक्टर, ह्या 1ची रो एक्सक्लूड करायची आणि 1चा कॉलम एक्सक्लूड करायचा. म्हणजे राहिलं काय? ह्या ठिकाणी हा 4 रिमेनिंग राहतो, म्हणजे 4 त्याचा मायनर फॅक्टर झाला. ओके, त्यानंतर सेकंड जो आहे A12, हा 2 आहे, 2. मग त्याचा मायनर फॅक्टर M12, तो येणार, हिरो एक्सक्लूड करायची आणि हा कॉलम एक्सक्लूड करायचा, म्हणजे रिमेनिंग राहिले 3. A21 हा सेकंड रो फर्स्ट कॉलम, A21 तो आहे 3. मग हा 3, त्याचा कॉलम एक्सक्लूड करायचा, त्याची रो एक्सक्लूड करायची, 2. A22 म्हणजे हा 4, M22 4चा रो एक्सक्लूड करायचा आणि कॉलम एक्सक्लूड करायचा, म्हणजे राहिले 1. ओके, लक्षात येतं आहे? हे जे फॅक्टर आहे त्याला म्हणतात मायनर फॅक्टर. त्यानंतर को फॅक्टर्स, याच ठिकाणी पुढे जाऊया आपण. को फॅक्टर, मग हा A11 आहे, त्याचा मायनर आला M11. ह्या को फॅक्टरसाठी एक जनरल फॉर्म्युला असतो, AIJ इज इक्वल टू -1 रेज टू I + J इंटू MIJ. हा कॅपिटल A म्हणजे को फॅक्टरचं नोटेशन असतं. I म्हणजे रोचा नंबर, J म्हणजे कॉलमचा नंबर असतो. -1 रेज टू I + J, कॉलम रो प्लस कॉलम, I रोचा नंबर, J कॉलमचा नंबर, इंटू MIJ म्हणजे त्याचा मायनर फॅक्टर. मग आता A11 त्याचा को फॅक्टर येणार कॅपिटल A11. ह्या रूलप्रमाणे काय घेणार? -1 रेज टू 1 + 1 इंटू MIJ. MIJ म्हणजे M11. हा M11 किती आलेला आहे? 4. -1ची 2 पॉवर होणार, म्हणजे +1 इंटू +4 म्हणजे होणार +4. म्हणजे फर्स्ट को फॅक्टर किती आला आहे? +4. तसंच सेकंड को फॅक्टर A12 -1 रेज टू 1 + 2 इंटू हा 3. -1ची 3 पॉवर -1 इंटू 3 म्हणजे फायनल आन्सर -3. A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 रेज टू 2 + 1 इंटू हा त्याचा
मायनर फॅक्टर घ्यायचा आहे. म्हणजे काय घेणार? 2 येणार. म्हणजेच -1 × 2 म्हणजे आन्सर येणार -2. आणि लास्ट को फॅक्टर A22 -1 2 + 2 × हा मायनर फॅक्टर म्हणजे 1. -1ची 2 + 2 4 पॉवर, -1ची 4 पॉवर, -1ची इवन पॉवर प्लस असते आणि ऑड पॉवर मायनस असते × 1 म्हणजे 1. हे 4 फॅक्टर झाले को फॅक्टर. लक्षात येते. त्यानंतर थर्ड पॉईंट, को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स हे जे को फॅक्टर आलेले आहेत त्या को फॅक्टरचा मॅट्रिक्स घ्यायचा, त्याला म्हणतात को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे तो कसा येणार? हा फर्स्ट को फॅक्टर A11, त्यानंतर सेकंड को फॅक्टर A12, थर्ड को फॅक्टर A21 आणि फोर्थ को फॅक्टर A22. हा जो मॅट्रिक्स आहे ह्याला म्हणतात को फॅक्टर मॅट्रिक्स. लक्षात येतं आहे. त्यानंतर फोर्थ पॉईंट जो आहे ॲडजॉईंट. ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. तर हा ॲडजॉईंट म्हणजे काय? तर हा जो को फॅक्टर मॅट्रिक्स आलेला आहे ह्या को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, त्याला म्हणतात ॲडजॉईंट. टेक ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय असतं आपण टाईप्स ऑफ मॅट्रिक्समध्ये शिकलेलो आहोत. को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजेच ॲडजॉईंट ऑफ ए, त्याला नोट करताना असं करतात ADJ, ॲडजॉईंट ऑफ ए. मग हे जे A11 आणि A12 जे रोमध्ये आहेत ते आपण लिहिणार कॉलममध्ये. A11, A12, A21, A22 हा जो मॅट्रिक्स आहे ह्याला म्हणतात ॲडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. लक्षात येतं आहे. तर आपण 4 पॉईंट एक्सप्लेन केले: मायनर फॅक्टर्स, को फॅक्टर मॅट्रिक्स आणि ॲडजॉईंट. पर्टिक्युलर ह्या केसमध्ये को फॅक्टर मॅट्रिक्स किती होणार? हे एलिमेंट घ्यायचे आहेत 4 - 3, 4 - 3, त्यानंतर -2 आणि 1. आणि हा किती होणार? 4 - 3 -2 1. ओके, हा झाला आहे ॲडजॉईंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. लक्षात येतं आहे. अतिशय सिंपल पॉईंट आहे. हे जे 4 पॉईंट आपण शिकलो आहे, आता त्या 4 पॉईंटवरचे काही प्रॉब्लेम सॉल्व करूया. एक्सरसाइज नंबर 2.2. एक्सरसाइज 2.2 मधील आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर क्वेश्चन असा आहे: फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ गिवन मॅट्रायसिस. काही मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि त्याचे कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर त्यात फर्स्ट क्वेश्चन आहे -1 2 ए मॅट्रिक्स दिला आहे, -1 2 -3
4. ओके, हा मॅट्रिक्स दिला आहे आणि ह्या मॅट्रिक्सचे आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. आन्सरकडे जाऊया. ह्या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट -1 आहे, म्हणजे A11 किती आहे, तर तो आहे -1. देअरफॉर त्याचा मायनर फॅक्टर M11 किती होणार, हा जो आहे -1, त्या -1ची रो एक्सक्लूड करायची असते आणि कॉलम एक्सक्लूड करायचा असतो, म्हणजे आन्सर येणार 4. A12 2 आहे, मग M12 किती येणार, -3 येणार. A21 आहे -3, म्हणजे M21 किती येणार, 2 येणार. हा -3 त्याचा मायनर फॅक्टर हे एक्सक्लूड करायचं, म्हणजे 2 रिमेनिंग राहिलं आहे. A22 तो आहे 4, M22 हे एक्सक्लूड करायचं, हे एक्सक्लूड करायचं, म्हणजे राहणार -1. ओके, हे झाले त्याचे मायनर फॅक्टर. आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. मग त्याच्या पुढेच आपण को फॅक्टर घेऊया. को फॅक्टर A11 फर्स्ट को फॅक्टर फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, -1 + 1 हे जे दोन नंबर असतात, हा आणि हा, ह्याच दोन नंबरची समेशन घ्यायची असते पॉवरला, इंटू M11 इंटू M11. -1ची 2 पॉवर होणार, म्हणजे +1, आणि M11 किती आलेला आहे 4, म्हणजे फायनल आन्सर 4. A12 सॉरी A12 1 + 2 इंटू M12. -1ची 3 पॉवर होणार, म्हणजे -1 इंटू M12 -3, म्हणजे फायनल आन्सर 3. A21 -1 / 2 + 1 इंटू M21, म्हणजे -1 इंटू 2 -2. फायनल फॅक्टर A22 -1 / 2 + 2 इंटू M22, म्हणजेच 1 इंटू -1 इज इक्वल टू -1. लक्षात येत आहे. म्हणजे आपण ह्या मॅट्रिक्सचे 4 को फॅक्टर फाइंड आउट केले. देअरफॉर आपण आन्सर लिहिणार, को फॅक्टर्स A11 किती आहे 4, A12 आहे 3, A2 आहे -2 आणि A22 आहे -1. लक्षात येत आहे. म्हणजे आपण 2x2 मॅट्रिक्स दिला होता, त्या 2x2 मॅट्रिक्सचे आपण को फॅक्टर फाइंड आउट केले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड सब क्वेश्चन असा आहे, matrix A equal to 1 - 1 2 1 - 1 2 -2 3 5 -2 0 -1. ओके, हा मॅट्रिक्स दिलेला आहे. आता हा मॅट्रिक्स 3x3 आहे, म्हणजे याच्यात 9 एलिमेंट आहेत, म्हणजे 9 मायनर फॅक्टर आणि 9 को फॅक्टर येणार. ओके, ह्या ठिकाणी A11 म्हणजे फर्स्ट एलिमेंट तो आहे 1. देअरफॉर
त्याचा M11 इज इक्वल टू. तर आपण असं पाहिलं आहे की ज्या एलिमेंटचा आपल्याला मायनर फॅक्टर फाइंड आउट करायचा असतो, सपोज हा A11, तर त्याची रो आपल्याला एक्सक्लूड करायची असते आणि त्याचा कॉलम एक्सक्लूड करायचा असतो. ओके, पण ते एक्सक्लूड केल्यानंतर ह्या ठिकाणी 4 एलिमेंट राहतात, 3, 5, 0, -1. मग मायनर फॅक्टर कॅल्क्युलेट करताना जे 4 एलिमेंट रिमेनिंग आहेत त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा, 3, 5, 0, -1. 3 × -1 -3 -5 × 0 0, म्हणजे हा मायनर फॅक्टर झाला आहे -3. ओके, याचा को फॅक्टर A11 -1 + 1 इंटू मायनर फॅक्टर असतो -3. -1ची 2 पॉवर +1 +1 इंटू -3, म्हणजे आन्सर येणार -3. सिमिलरली A12 हा आहे A12. ओके, हा -1 म्हणजे A12 आहे. मग M12 म्हणजे काय येणार, ह्या -1ची रो एक्सक्लूड करायची आणि -1चा कॉलम एक्सक्लूड करायचा, म्हणजे 4 एलिमेंट जे शिल्लक राहणार, -2, 5, -2, -1, -2, 5, -2, -1. -2 इंटू -1 2, -5 इंटू -2 -10, म्हणजे फायनल आन्सर 12. म्हणजेच को फॅक्टर A12 तो किती होणार, -1 + 2 इंटू 12, -1ची 3 पॉवर -1 इंटू 12, म्हणजे फॅक्टर येणार -12. लक्षात येते. त्यानंतर A13 A13 हा A13 म्हणजे हा आहे 2. म्हणजे मी काय करणार, त्या 2ची रो एक्सक्लूड करणार, 2चा कॉलम एक्सक्लूड करणार, म्हणजे -2, 3, -2, 0. हे सॉल्व केल्यानंतर 0, 3 × 2 6, म्हणजे 6. A13 इज इक्वल टू A13 इज इक्वल टू -1 raised to 1 + 3 इंटू 6, म्हणजे 1 × 6 म्हणजे येणार 6. ओके, लक्षात येते. त्यानंतर सेकंड रोचा पहिला एलिमेंट तो आहे -2. A21 तो आहे -2, म्हणजेच M21 तो किती होणार. आता मला काय करायचं आहे, हा एलिमेंट आहे, हा 2 एलिमेंट आहे, मला याचा मायनर फॅक्टर घ्यायचा आहे. मग मी काय करणार, याची रो मला एक्सक्लूड करायची, ही रो एक्सक्लूड करायची आणि हा कॉलम एक्सक्लूड करायचा आहे. ओके, हा कॉलम एक्सक्लूड करायचा आहे, म्हणजे एलिमेंट किती राहणार, -1, 2, 0, -1. डिटर्मिनंट राहणार या ठिकाणी -1, 2, 0, -1. हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यावर 1 - 0 म्हणजे 1.
A21 मायनस 1 रेज टू 2 + 1 × 1 म्हणजे फायनल आन्सर -1. सिमिलरली A22 हा 3 म्हणजे A22 आहे. ओके. त्याचा मायनर फॅक्टर M22. आता मी काय करणार, हा 3 ह्या 3ची कॉलम आणि 3ची रो एक्सक्लूड करणार. म्हणजे डिटर्मिनंट काय राहणार, हे आणि हे एक्सक्लूड केलं आहे. 1 2 -2 -1 1 2 -2 -1. हे सॉल्व केल्यावर -1 + 4 म्हणजे 3. A22 -1 रेज टू 2 + 2 × 3 म्हणजेच 3. A23 हा 5 म्हणजे A23 आहे. ओके. M23 मग ह्या 5ची रो एक्सक्लूड करणार, कॉलम एक्सक्लूड करणार. 1 -1 -2 0 1 -1 -2 0 0 -2 म्हणजेच -2. मग त्याचा कोफॅक्टर A23 तो येणार -1 रेज टू 2 + 3 × -2 -1 × -2 म्हणजे +2 येणार. सिमिलरली आता थर्ड रो घ्यायची. हा -2 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलम तो आहे -2 M31. मग हा -2 म्हणजे -2ची रो एक्सक्लूड करणार, कॉलम एक्सक्लूड करणार. राहिलं काऊन -1 2 3 5 -1 2 3 5 हे -5 -6 म्हणजे -11. A31 तो येणार -1 रेज टू 3 + 1 × -11 म्हणजेच -11. ओके. त्यानंतर A32 हा 0 म्हणजे A32 आहे. 0 म्हणजे A32 आहे. M32 0ची रो आणि 0चा कॉलम एक्सक्लूड करायचा आहे. म्हणजे 1 2 -2 5 1 2 -2 5 हे सॉल्व केल्यावर येणार 5 + 4 म्हणजे 9. म्हणजेच त्याचा कोफॅक्टर किती येणार, A32 तो येणार -1 रेज टू 3 + 2 3 + 2 × 9 म्हणजेच -9. आणि लास्ट कोफॅक्टर A33 म्हणजे हा -1 M33 M33 तो किती होणार, -1ची रो एक्सक्लूड करायची, कॉलम एक्सक्लूड करायचा. म्हणजे 1 -1 -2 3 1 -1 -2 3 असं होणार. म्हणजेच
3 मायनस 2 1 होणार. म्हणजे A33 तो होणार -1 रेस टू 3 + 3 × 1 म्हणजेच 1. लक्षात येतं आहे. म्हणजे आपण हा जो ए मॅट्रिक्स दिला होता त्या ए मॅट्रिक्सचे कोफॅक्टर फाइंड आउट केले आणि ते कोफॅक्टर किती आहेत तर ते 9 कोफॅक्टर आहेत. 9 कोफॅक्टर आहेत. ओके. त्या मॅट्रिक्समध्ये जेवढे एलिमेंट असतात तेवढे मायनर आणि तेवढे कोफॅक्टर असतात. लक्षात येते. त्यानंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन त्यामध्ये फाइंड मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. फाइंड मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए मॅट्रिक्स दिला आहे 1 3 4 -1 1 3 4 -1. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याला मायनर फॅक्टर काढायला लागणार, कोफॅक्टर काढायला लागणार आणि मग त्याचा मॅट्रिक्स करायला लागणार. प्रोसिजर सेम आहे मागचे 2 प्रॉब्लेम एक्सप्लेन केल्याप्रमाणे. A11 आहे 1 म्हणजे त्याचा मायनर फॅक्टर किती येणार -1. त्याचा कोफॅक्टर किती येणार -1 रेस टू 1 + 1 × -1 म्हणजे -1 येणार. त्यानंतर A12 आहे 3 त्याचा मायनर फॅक्टर येणार 4. हां हे एक्सक्लूड करायचं, हे एक्सक्लूड करायचं. 1 3 एक्सक्लूड करायचा, 3 -1 एक्सक्लूड म्हणजे 4 राहिला. A12 येणार -1 रेस टू 1 + 2 × 4 म्हणजे आन्सर येणार -4. A21 तो आहे 4 म्हणजे M21 तो येणार 3. A21 त्याचा कोफॅक्टर -1 रेस टू 2 + 1 × 3 म्हणजे आन्सर येणार -3. आणि लास्ट एलिमेंट जो आहे A22 तो आहे -1 त्याचा मायनर फॅक्टर येणार 1 कोफॅक्टर येणार -1 रेस टू 2 + 2 × 1 म्हणजेच 1. ओके. मग आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा होता. तर तो कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा असतो कोफॅक्टर मॅट्रिक्स असतो A11 A12 A21 A22. म्हणजे या केसमध्ये A11 किती आहे तर तो आहे -1. A12 तो आहे -4. A21 -3 आणि A22 1. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. लक्षात येते. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहेत आणि हे बेसिक आपण 11th स्टँडर्डला लर्न केलेलं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन असा आहे फाइंड द ॲडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. फाइंड द ॲडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स. ओके. तर त्यात ए मॅट्रिक्स दिला आहे आपल्याला 2 -
2 minus 3 3 5 हा मॅट्रिक्स आपल्याला दिला आहे आणि याचा ॲडजॉईंट काढायचा आपल्याला. मग ॲडजॉईंटसाठी आपल्याला मायनर फॅक्टर को फॅक्टर मॅट्रिक्स आणि नंतर ॲडजॉईंट मिळतो. मग फर्स्ट वर्क आपण तेच करणार. आपण हा A11 म्हणजे 2 त्याचा मायनर फॅक्टर येणार 5, त्याचा को फॅक्टर येणार इंटू 5 म्हणजे 5. हा A12 आहे -3 म्हणजे त्याचा को फॅक्टर येणार, त्या -3ची रो एक्सक्लूड करायची, कॉलम एक्सक्लूड करायचे, म्हणजे अपोजिट एलिमेंट 3 राहतो. A12 तो येणार -1 raised to 1 + 2 into 3 म्हणजे -3. A21 तो आहे 3, M21 येणार -3, को फॅक्टर A21 येणार -1 raised to 2 + 1 into -3. हे -1 into -3 म्हणजे +3. त्यानंतर A22 तो आहे 5, त्याचा मायनर फॅक्टर असणार 2, त्याचा को फॅक्टर असणार -1 raised to 2 + 2 into 2 म्हणजे 2. लक्षात येतं आहे. मग आता को फॅक्टर मॅट्रिक्स त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स घेणार आपण. को फॅक्टर आपण सिरियल वाईज घेतो. 5 त्यानंतर -3 त्यानंतर 3 आणि लास्ट आहे 2. ह्या को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यावर ॲडजॉईंट क्रिएट होतो. मग ॲडजॉईंट ऑफ A इज इक्वल टू ह्याचा आपण ट्रान्सपोज घेणार, म्हणजे ह्या 5 - 3 आपण ॲज अ कॉलम लिहिणार 5 - 3 आणि सेकंड रो जी आहे त्याचा सेकंड कॉलम करणार 3 2. लक्षात येत आहे. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहेत. ओके, तर आपण ह्या प्रॉब्लेममध्ये काय सॉल्व केलं आहे, तर 2x2 मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट फाइंड आउट केला आहे. 3x3 मॅट्रिक्ससुद्धा ॲडजॉईंट फाइंड करायला सेम हीच प्रोसिजर असते. 3x3 मॅट्रिक्समध्ये 9 एलिमेंट असतील, म्हणजे तुम्हाला 9 मायनर फॅक्टर 9 को फॅक्टर काढायला लागतील. त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायला लागेल आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला की मग ॲडजॉईंट ऑफ A मिळून जाईल 3x3ला. लास्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला होता, 3x3चे को फॅक्टर आपण काढले होते. तीच प्रोसिजर रिपीट करायची आहे. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण मायनर फॅक्टर्स, को फॅक्टर मॅट्रिक्स आणि ॲडजॉईंट फाइंड आउट करायचं शिकलेलो आहोत. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू व्हेरी मच.